हॅलो स्टुडंट्स, आपण महाराष्ट्र स्टेट बोर्डचा सायन्स पार्ट 2चा चॅप्टर नंबर 6 ॲनिमल क्लासिफिकेशन शिकणार आहोत. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढील नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा. चला तर मग ॲनिमल क्लासिफिकेशन चॅप्टर नंबर 6 यामध्ये आपल्याला महत्त्वाचे 3 पॉइंट शिकायचे आहेत. एक म्हणजे हिस्ट्री ऑफ ॲनिमल क्लासिफिकेशन, सेकंड न्यू मेथड सिस्टीम ऑफ ॲनिमल क्लासिफिकेशन, थर्ड किंगडम ॲनिमेलिया. आता विच क्रायटेरिया आर यूज फॉर क्लासिफिकेशन ऑफ ऑर्गॅनिझम. आता ऑर्गॅनिझमचं जर क्लासिफिकेशन करायचं तर ते कशाच्या बेसवर करण्यात आलं होतं. यू हॅव स्टडी द क्लासिफिकेशन ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम इन अर्लियर क्लासेस. आतापर्यंतच्या वर्गांमध्ये आपण लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं क्लासिफिकेशन कशा पद्धतीने करतो ते शिकत आलेलो आहोत. द लिव्हिंग ऑर्गॅनिझम प्रेझेंट अराउंड अस आर मेनली प्लांट्स अँड ॲनिमल्स. आपल्या आजूबाजूला जे आहेत प्राणी आणि वनस्पती त्यांच्यामध्ये आपल्याला क्लासिफिकेशन आढळून येतं. वी हॅव स्टडी द क्रायटेरिया ऑफ देअर क्लासिफिकेशन. विथ द हेल्प ऑफ दॅट कम्प्लीट द फॉलोइंग चार्ट. आता खाली आपल्याला चार्ट दिला आहे, तो फ्लो चार्ट आपल्याला कम्प्लीट बघायचा आहे. हा आपल्याला मागच्याच वर्षी होता, पण यावर्षी सुद्धा आपल्याला याच्यावर क्वेश्चन येऊ शकतो. देअर इज द कम्प्लीट द फ्लो चार्ट फॉर द क्वेश्चन 2 मार्क्स. लिव्हिंग ऑर्गॅनिझम, देन लिव्हिंग ऑर्गॅनिझमचे 2 ग्रुप्स आहेत, एक प्रोकॅरिओट्स, सेकंड युकॅरिओट्स. किंगडम प्रोकॅरिओट्सचा किंगडम आहे किंगडम मोनेरा. युकॅरिओट्स जे आहे ते 2 ग्रुपमध्ये डिवाइड आहे, एक युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम, सेकंड आहे मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम. युनिसेल्युलर ऑर्गॅनिझमचा किंगडम आहे प्रोटिस्टा. मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम पुन्हा आणखीन 2 ग्रुपमध्ये डिवाइड आहेत, एक विथ सेल वॉल आणि एक विदाऊट सेल वॉल. आता विथ सेल वॉल जे आहेत ते पुन्हा 2 ग्रुपमध्ये डिवाइड आहे, एक ऑटोट्रॉप्स आणि एक हेटेरोट्रॉप्स. ऑटोट्रॉप्स जो आहे तो किंगडम प्लॅनेटी आहे आणि हेटेरोट्रॉप्स जो आहे तो किंगडम फंगाय आहे. नंतर विदाऊट सेल वॉल जे आहे तो किंगडम ॲनिमेलिया आहे. म्हणजे संपूर्ण चार्टमध्ये आपल्याला 5 किंगडम आहेत हे लक्षात येतं. फर्स्ट किंगडम मोनेरा, सेकंड प्रोटिस्टा, थर्ड किंगडम प्लॅनेटी, फोर्थ किंगडम फंगाय, फिफ्थ किंगडम ॲनिमेलिया. हा फ्लो चार्ट आपल्याला कंप्लीट करण्यासाठी जसं आता पुस्तकामध्ये आपल्याला फिल इन द ब्लँक सारखं दाखवलं आहे त्यामध्ये तशाच पद्धतीने क्वेश्चन येऊ शकतो आणि तो कंप्लीट करायचा असतो फ्लो चार्ट. ठीक आहे. देन हाऊ द प्लांट्स आर क्लासिफाईड. आता प्लांट्सचं क्लासिफाईड आपण मागच्या वर्षी शिकलो आहोत, यावर्षी आपल्याला ॲनिमल क्लासिफिकेशन बघायचं आहे. वी हॅव स्टडी द प्लांट क्लासिफिकेशन इन लास्ट इयर. इट हेल्प अस टू अंडरस्टँड द डायव्हर्सिटी ऑफ प्लांट्स अराउंड अस. त्यावरून आपण शिकलो की वनस्पतींमध्ये कशा पद्धतीने विविधता आढळून येते. यू मस्ट बी लुकिंग व्हरायटीज ऑफ ॲनिमल अराउंड अस. आपण जर बघितलं तर आपल्या आजूबाजूला वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी आपल्याला आढळून येतात. म्हणजे काही स्मॉल आहेत तर काही बिग आहेत. सम ॲनिमल्स आर टेरिस्टेरियल व्हेअर आर सम आर ॲक्वॅटिक. काही पाण्यामध्ये राहणारे आहेत तर काही जमिनीवर आहेत. सम स्विम इन वॉटर व्हेअर सम फ्लाय इन एअर. काही पाण्यामध्ये पोहणारे आहेत तर काही हवेमध्ये उडणारे आहेत. सम ॲनिमल हॅव स्केल ऑन स्किन व्हेअर ॲज सम हॅव फिदर ऑन हेअर. काहींच्या शरीरावर पिसा आहेत, काहींच्या शरीरावर केस आहेत. इन दिस वे देअर इज ह्यूज डायव्हर्सिटी अमाउंग द ॲनिमल टू. म्हणजे आपल्याला यावरून लक्षात येतं की प्राण्यांमध्ये पण विविधता आढळून येते. जशी वनस्पतींमध्ये आपण शिकलो तशीच आपल्याला प्राण्यांमध्ये पण विविधता आढळून येते. अकॉर्डिंग टू द रिसंट स्टडी एस्टिमेट नंबर ऑफ ॲनिमल स्पेसीज अमॉंग ऑन द अर्थ इज अप्रॉक्सिमेटली 7 मिलियन. आपण जर बघितलं तर आपल्या पृथ्वीवर 7 मिलियन एवढी नंबर ऑफ स्पेसीस ऑफ ॲनिमल आढळून येतात. मग या सगळ्यांचा स्टडी करायचा इट इज व्हेरी इम्पॉसिबल टू ईच अँड एव्हरी स्पेसीस स्टडी. However, if group and subgroups of animals are formed depending upon the similarity and differences. पण जर समजा आपण त्यांना गट आणि उपगटामध्ये वर्गीकरण जर केलं
त्यांच्यामध्ये सिमिलॅरिटी आहे त्यांना एका गटामध्ये, ज्यांच्यामध्ये डिफरन्स आहे त्यांना वेगळ्या गटामध्ये जर आपण डिवाइड केलं तर इट विल मेक इट व्हेरी इझी टू स्टडी सच व्हास्ट व्हरायटी ऑफ ॲनिमल. तर या व्हास्ट व्हरायटी ॲनिमलचा स्टडी करणं इझी होऊ शकतं. नेक्स्ट बघा, आता आपल्याला फर्स्ट टॉपिक शिकायचा आहे तो म्हणजे हिस्ट्री ऑफ ॲनिमल क्लासिफिकेशन. हिस्ट्री ऑफ ॲनिमल क्लासिफिकेशन, हिस्ट्री म्हणजे तुम्हाला माहितीच आहे, इतिहास म्हणजे ॲनिमलचं क्लासिफिकेशन करणारे कोण कोण होते, कुठल्या कुठल्या सायंटिस्टनी त्याचं क्लासिफिकेशन केलं. तर यामध्ये आहे बघा, टाईम टू टाईम डिफरंट सायंटिस्ट हॅव ट्राईड टू क्लासिफाय द ॲनिमल्स. वेळोवेळी अनेक सायंटिस्टने प्राण्यांचं वर्गीकरण करण्याचा प्रयत्न केला. ग्रीक फिलॉसॉफर ॲरिस्टॉटल वॉज द फर्स्ट टू परफॉर्म द ॲनिमल क्लासिफिकेशन. ॲरिस्टॉटल यांनी सर्वात पहिल्यांदा प्राण्यांचं वर्गीकरण केलं. ॲरिस्टॉटल क्लासिफाय द ॲनिमल अकॉर्डिंग टू द क्रायटेरिया लाईक बॉडी साईज, हॅबिट्स अँड हॅबिटॅट्स. ॲरिस्टॉटल यांनी ॲनिमलचं जे क्लासिफिकेशन आहे ते 3 गोष्टींवर केलं. एक म्हणजे शरीराचे आकारमान, त्यांच्या सवयी, त्यांचा अधिवास. सवयी म्हणजे ते कसे राहतात, अधिवास म्हणजे त्यांच्या राहण्याची ठिकाणं कसे आहेत, आणि बॉडी साईज म्हणजे त्यांचा बॉडीचा आकार लहान आहेत का मोठा आहे, या क्रायटेरियावर त्यांनी क्लासिफिकेशन केलं. फर्दर ॲज पर द न्यू डेव्हलपमेंट इन सायन्स, तर जसं सायन्समध्ये डेव्हलपमेंट होत गेली, रेफरन्स वेअर चेंज अँड देअर बाय द क्रायटेरिया ऑफ ॲनिमल क्लासिफिकेशन टू, आणि तसतसा ॲनिमल क्लासिफिकेशनचा क्रायटेरियाही बदलला. क्लासिफिकेशन प्रपोज बाय ॲरिस्टॉटल इज नोन ॲज आर्टिफिशियल मेथड. आणि मग ॲरिस्टॉटल या सायंटिस्टने केलेलं जे क्लासिफिकेशन होतं ते आर्टिफिशियल मेथड या नावाने ओळखलं जाऊ लागलं. बिसाइड्स ॲरिस्टॉटल, आर्टिफिशियल मेथड ऑफ क्लासिफिकेशन वॉज फॉलो बाय थिओफ्रायटस, प्लिनी, जॉन रे, लिनियस एक्सेट्रा. म्हणजे ॲरिस्टॉटल या सायंटिस्ट नंतर वेगवेगळ्या प्रकारच्या सायंटिस्टने ॲनिमलचं क्लासिफिकेशन केलं. त्यामध्ये थिओफ्रायटस, प्लिनी, जॉन रॉय, लिनियस हे होते. लेटर ऑन नॅचरल सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन वॉज फॉलो. आणि नंतर जी सिस्टीम अस्तित्वात आली वर्गीकरणाची ती म्हणजे नॅचरल सिस्टीम. नॅचरल सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन वॉज बेस्ड ऑन व्हेरियस क्रायटेरिया. आता ही जी सिस्टीम होती ही कुठल्या क्रायटेरियावर डिपेंड होती, तर बॉडी ऑर्गनायझेशन म्हणजे शरीराची रचना कशी आहे, त्याचे गुणधर्म कसे आहेत, टाईप ऑफ सेल्स कोणते आहेत, त्यांच्यामध्ये पेशी कशा आहेत, क्रोमोझोम्स म्हणजे गुणसूत्र, आणि बायोकेमिकल प्रॉपर्टीज म्हणजे जैव रासायनिक गुणधर्म कशा पद्धतीचे आहेत, या क्रायटेरियावर क्लासिफिकेशन करण्यात आलं. त्या मेथडला नॅचरल सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन असं म्हणतात. इट वॉज यूज बाय ड्रॉब्रॅन्सिक अँड मेयर यांनी रिसेंटली. कार्ल लिव्हॉइस हॅज अल्सो प्रपोज द ॲनिमल क्लासिफिकेशन. आणि रिसेंटली क्लासिफाय करणारे जे सायंटिस्ट आहे ते म्हणजे कार्ल वूड्स. कार्ल वूड्स यांनी ॲनिमल क्लासिफिकेशन केलं. एवढं आहे आपल्याला हिस्ट्री ऑफ ॲनिमल क्लासिफिकेशन. यावरून आपल्याला लक्षात येतं की ॲनिमलचं क्लासिफिकेशन करणारे सायंटिस्ट वेगवेगळे आहेत, परंतु त्यामधून आपल्याला 2 मेथड लक्षात आल्या. एक म्हणजे आर्टिफिशियल मेथड आणि दुसरी म्हणजे नॅचरल सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन. जी आर्टिफिशियल मेथड होती ती अकॉर्डिंग टू द क्रायटेरिया होती बॉडी साईज, हॅबिट्स अँड हॅबिटॅट्स. आणि नॅचरल सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन जी आहे ती बॉडी ऑर्गनायझेशन, टाईप्स ऑफ सेल्स, क्रोमोझोम्स, बायोकेमिकल प्रॉपर्टीज एक्सेट्रा. आता आपल्याला बघायचं आहे व्हॉट आर द बेनिफिट ऑफ ॲनिमल क्लासिफिकेशन. आता याचा फायदा काय आहे आपल्याला ॲनिमलच्या क्लासिफिकेशनचा. तर टू स्टडी द ॲनिमल बिकम कन्व्हिनियंट. आपल्याला प्राण्यांचा अभ्यास करणं सोयीचं व्हावं म्हणून. स्टडी ऑफ फ्यू ॲनिमल्स फ्रॉम अ ग्रुप हेल्प्स टू अंडरस्टँड अबाउट दॅट एंटायर ॲनिमल ग्रुप. म्हणजे आपण जर काही ॲनिमलचा अभ्यास केला, एका ग्रुपचा जर अभ्यास केला तर आपल्याला बऱ्याचशा ॲनिमलचा स्टडी करणं सोपं पडतं. इट गिव्ज आयडिया अबाउट ॲनिमल इव्हॉल्युशन. प्राण्यांची उत्क्रांती कशी झाली त्याबद्दलची माहिती आपल्याला कळते.
ॲनिमल्स कॅन बी इझिली आयडेंटिफाईड विथ ग्रेट ॲक्युरसी. सहजपणे आपण त्यांना अचूकपणे आपण त्या प्राण्यांना ओळखू शकतो. इट हेल्प्स टू अंडरस्टँड द रिलेशनशिप ऑफ ॲनिमल्स विथ अदर लिव्हिंग ऑर्गॅनिझम. प्राण्यांचं इतर सजीवांशी असलेलं जे नातं आहे ते समजायला आपल्याला सोपं पडतं. 6 आहे बघा. इट हेल्प्स टू अंडरस्टँड द हॅबिटेट ऑफ ईच ॲनिमल अँड इट्स एक्झॅक्ट रोल इन नेचर. त्यांचा मदतीने प्रत्येकाचा अधिवास कसा आहे, निसर्गामध्ये ते कशा पद्धतीने राहतात हे समजायला आपल्याला सोपं पडतं. इट हेल्प्स टू अंडरस्टँड व्हेरियस ॲडॅप्टेशन शोन बाय ॲनिमल्स. आणि प्राण्यातील वेगवेगळ्या प्रकारच्या अनुकूलनाची आपल्याला माहिती मिळते. ॲडॅप्टेशन म्हणजे अनुकूलन, म्हणजे परिस्थितीनुसार जगणं, आपल्या बॉडीमध्ये बदल करून घेणं, याला ॲडॅप्टेशन असं म्हणतात. आता नेक्स्ट आहे आपलं ट्रॅडिशनल मेथड ऑफ ॲनिमल क्लासिफिकेशन. आता ट्रॅडिशनल म्हणजे काय? पारंपरिक पद्धत. आता पारंपरिक पद्धतीमध्ये जे ॲनिमलचं क्लासिफिकेशन होतं ते नोटोकॉर्डच्या बेसवर करण्यात आलं होतं. म्हणजे ज्या ॲनिमलमध्ये नोटोकॉर्ड प्रेझेंट आहे त्यांना एका ग्रुपमध्ये, ज्यामध्ये नोटोकॉर्ड ॲब्सेंट आहे त्याला एका ग्रुपमध्ये, असे 2 ग्रुप डिवाइड करण्यात आले होते. बघा, ट्रॅडिशनली डिपेंडिंग अपॉन प्रेझन्स ऑर ॲब्सेन्स ऑफ द नोटोकॉर्ड द ॲनिमल किंगडम हॅज बीन डिव्हायडेड इंटू 2 ग्रुप्स, नॉन कॉर्डेट्स अँड कॉर्डेट्स. 2 ग्रुप्स आहेत, एक नॉन कॉर्डेट्स आणि दुसरा आहे कॉर्डेट्स. आता नॉन कॉर्डेट्सचे कॅरेक्टर्स काय आहेत आणि कॉर्डेट्सचे कॅरेक्टर्स काय आहेत ते बघू. नॉन कॉर्डेट्स म्हणजे काय की व्हॉट आर द कॅरेक्टर्स ऑफ नॉन कॉर्डेट्स. गिव्ह द क्वेश्चन फॉर 2 मार्क्स. Give the characters of non-chordates. First is the body is not supported by rod-like notochord. त्यांच्या बॉडीला सपोर्ट करणारा रॉड-लाईक स्ट्रक्चर नसतं, म्हणजे नोटोकॉर्ड यांच्यामध्ये अब्सेंट असतो. आता नोटोकॉर्ड म्हणजे काय? तर नोटोकॉर्ड इज अ लॉंग रॉड-लाईक सपोर्टिंग स्ट्रक्चर प्रेझेंट ऑन द डॉर्सल साइड ऑफ द बॉडी इज कॉल्ड द नोटोकॉर्ड. सेकंड, फॅरेंजियल गिल स्लाइड्स आर अब्सेंट. यामध्ये फॅरेंजियल गिल स्लाइड्स अब्सेंट असतात, म्हणजे श्वसनासाठी कल्ला विदरे यांच्यामध्ये नसतं. नर्व कॉर्ड जे असतं तर इफ प्रेझेंट इट इज ऑन व्हेंट्रल साइड. यांच्यामध्ये जो नर्व कॉर्ड आहे तो शरीराच्या व्हेंट्रल साइडला म्हणजे अधर बाजूस असतो. हार्ट इज प्रेझेंट इट इज ऑन डॉर्सल साइड. यामध्ये जर हार्ट प्रेझेंट असेल तर ते डॉर्सल बाजूला असतं, म्हणजे पृष्ठ बाजूस असतं. These are the characters of non-chordates. बघा, रिवाइज करून सांगते पुन्हा एकदा. नॉन कॉर्डेट्सचे कॅरेक्टर: बॉडी इज नॉट सपोर्ट बाय रॉड लाईक नोटोकॉर्ड. यांच्या बॉडीला सपोर्ट करणारा रॉड सारखं स्ट्रक्चर म्हणजे नोटोकॉर्ड अब्सेंट असतो. फॅरेंजियल गिल स्लाइड सुद्धा अब्सेंट असतात. नर्व कॉर्ड जर प्रेझेंट असेल तर इट इज ऑन व्हेंट्रल साइडला असतो आणि इट इज सॉलिड अँड पेअर्ड, तो भरीव असतो. हार्ट इफ प्रेझेंट इट इज ऑन डॉर्सल साइड. हार्ट जर प्रेझेंट असेल तर ते डॉर्सल साइडला असतं, म्हणजे पृष्ठबाजूस असतं. These are the characters of non-chordates. Then characters of chordates. फर्स्ट, बॉडी सपोर्टेड बाय नोटोकॉर्ड. यांच्यामध्ये बॉडीला सपोर्ट करणारा नोटोकॉर्ड प्रेझेंट असतो. फॅरेंजियल गिल स्लाइड्स और लंग्स आर प्रेझेंट फॉर रेस्पायरेशन. श्वसनासाठी यांच्यामध्ये कल्लाविदरे असतात किंवा फुफ्फुसे असतात. नर्व कॉर्ड इज प्रेझेंट ऑन डॉर्सल साइड ऑफ अ बॉडी. यांच्यामध्ये जो नर्व कॉर्ड असतो तो पृष्ठ बाजूस असतो आणि तो इट इज हॉलो, म्हणजे तो पोकळ असतो. हार्ट इज प्रेझेंट ऑन व्हेंट्रल साइड ऑफ अ बॉडी. आणि हार्ट जे प्रेझेंट असतं ते अधर बाजूस असतं. कॉर्डेट्स आपल्यामध्ये बघा पाठीचा कणा असतो. आपल्याला लंग्स हा रेस्पायरेशनचा ऑर्गन आहे. नर्व कॉर्ड प्रेझेंट आहे आणि ते हॉलो आहे. हार्ट जे असतं ते व्हेंट्रल साईडला प्रेझेंट असतं, म्हणजे आपण कॉर्डेट्स या गटामध्ये येतो. ठीक आहे, पुढे आहे बघा. मग यावर आपल्याला 2 मार्क्सचा क्वेश्चन येतो. गिव्ह द डिफरन्स बिटवीन कॉर्डेट्स अँड नॉन कॉर्डेट्स. तर त्यासाठी दिलेले जे कॅरेक्टर्स आहेत तेच आपण डिफरन्सचे पॉईंट म्हणून लिहिले तरी चालतं. ठीक आहे, ओके. देन डू यू नो ऑल कॉर्डेट्स ॲनिमल्स आर ग्रुप टुगेदर इन अ सिंगल फायलम. हे सगळे जे कॉर्डेट ॲनिमल्स आहेत ते एका सिंगल ग्रुपमध्ये
एकत्र करण्यात आले, त्या फायलमला नाव देण्यात आलं द फायलम इज सेम फायलम कॉर्डेटा. त्या फायलमला नाव आहे कॉर्डेटा. हा जो फायलम आहे, धिस फायलम हॅज बीन डिव्हायडेड इंटू 3 सब फायला. हा जो फायलम आहे हा पुन्हा 3 सब फायलममध्ये डिव्हाइड करण्यात आला आहे. एक म्हणजे युरोकॉर्डेटा, सेकंड सेफॅलोकॉर्डेटा आणि थर्ड आहे व्हर्टिब्रेटा. सब फायलम व्हर्टिब्रेटा जो आहे तो पुन्हा हॅज बीन further divided into 6 classes as class Cyclostomata, class Pisces, class Amphibia, class Reptilia, class Aves and class Mammalia. बघा आता आपल्याला खाली दिलेला जो चार्ट आहे तो बघायचा आहे. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर द कंप्लीट द फ्लो चार्ट क्वेश्चन. कन्व्हेन्शनल सिस्टीम ऑफ ॲनिमल क्लासिफिकेशन. आता कन्व्हेन्शनल मेथड काय आहे क्लासिफिकेशनची ही आपल्याला कंप्लीट करण्यासाठी येते. तर त्यासाठी किंगडम ॲनिमेलिया जो आहे त्याला 2 सब किंगडममध्ये डिव्हाइड करण्यात आला आहे. एक म्हणजे सब किंगडम नॉन कॉर्डेट्स आणि सब किंगडम कॉर्डेट्स. आता सब किंगडम नॉन कॉर्डेट जे आहे मगाशीच सांगितलं तुम्हाला, नॉन कॉर्डेट्स म्हणजे काय की ज्यांच्या बॉडीला सपोर्ट करणारा रॉड नोटोकॉर्ड हा अब्सेंट असतो त्याला नॉन कॉर्डेट्स असं म्हणतात. मग याचे फायलम आहेत 10. 1 प्रोटोझोआ, 2 पोरिफेरा, 3 सिनाडेरिया, 4 प्लॅन्टीहेल्मिन्थेस, 5 ॲस्कॅलमेन्थस, 6 ॲनिलिडा, 7 आर्थ्रोपोडा, 8 मोलुस्का, 9 इकायनोडर्मेटा आणि 10 हेमिकॉर्डेटा. बघा किंगडम सब किंगडम नॉन कॉर्डेट्सचे 10 फायलम्स आहे. प्रोटोझोआ, पोरिफेरा, सिनाडेरिया, प्लॅन्टीहेल्मिन्थस, ॲस्कॅलमेन्थस, ॲनिलिडा, आर्थ्रोपोडा, मोलुस्का, इकायनोडर्मेटा, हेमिकॉर्डेटा. ह्या 10 फायलम्सला आपल्याला पुढे प्रत्येकाचे कॅरेक्टर्स आपल्याला डिटेलमध्ये स्टडी करायचे. आता सब किंगडम कॉर्डेट्स म्हणजे काय तर तुम्हाला मगाशी सांगितलं की कॉर्डेट्स म्हणजे बॉडी इज सपोर्टेड बाय नोटोकॉर्ड. दीज ॲनिमल्स आर ग्रुप इन कॉर्डेट्स. आता कॉर्डेट्समध्ये येणारे सगळे ॲनिमल्स कसे आहेत की ज्यांच्यामध्ये नोटोकॉर्ड नावाचा बॉडी सपोर्टिंग रॉड प्रेझेंट असतो. मग याला एकाच फायलममध्ये आपण डिवाइड केलं आहे. बघा कॉर्डेटाला पुन्हा 3 सब फायलममध्ये डिवाइड करण्यात आला आहे. म्हणजे 3 उपसंघ आहेत. एक युरोकॉर्डेटा, सेकंड आहे सेफॅलोकॉर्डेटा, थर्ड आहे व्हर्टिब्रेटा. तर व्हर्टिब्रेटा जे आहे ते क्लास 6 मध्ये आहे. फर्स्ट सायक्लोस्टोमॅटा, सेकंड पायसेस, थर्ड ॲम्फिबिया, फोर्थ रेप्टिलिया, फिफ्थ एव्स आणि 6 मॅमेलिया. बघा किंगडम ॲनिमेलियाचं पूर्ण स्ट्रक्चर आपल्याला या चार्टमध्ये दिलं आहे की किंगडम ॲनिमेलिया हा 2 सब किंगडममध्ये डिव्हाइड होतो. एक म्हणजे नॉन कॉर्डेट्स आणि सेकंड म्हणजे कॉर्डेट्स. आता नॉन कॉर्डेट जो आहे तो आपल्याला 10 फायलममध्ये डिव्हाइड झालेला दिसतो आहे. या प्रत्येक फायलमचे आपल्याला कॅरेक्टर्स स्टडी करायचे आहेत. तर त्यामध्ये आहे फर्स्ट प्रोटोझोआ, सेकंड पोरिफेरा, थर्ड सिनाडेरिया, 4 प्लॅन्टीहेल्मिन्थस, 5th ॲस्कॅलमेन्थस, 6 ॲनिलिडा, 7 आर्थ्रोपोडा, 8 मोलुस्का, 9 इकायनोडर्मेटा, 10th हेमिकॉर्डेटा. नंतर आहे सब किंगडम कॉर्डेट्स. आता सब किंगडम कॉर्डेट्स नंतर येणारा जो फायलम आहे तो म्हणजे कॉर्डेटा आणि या फायलमचा आणखीन 3 सब फायलममध्ये डिव्हाइड करण्यात आला आहे. ते म्हणजे फर्स्ट युरोकॉर्डेटा, सेकंड सेफॅलोकॉर्डेटा, थर्ड व्हर्टिब्रेटा. आता थर्ड व्हर्टिब्रेटा जो आहे तो पुन्हा 6 क्लासमध्ये डिवाइड आहे. फर्स्ट सायक्लोस्टोमॅटा, सेकंड पायसेस, थर्ड ॲम्फिबिया, 4 रेप्टिलिया, 5th एव्स and 6 mammalia. These are the animal classification for conventional system. Then this system of animal classification was in practice till now. However, nowadays new system of classification is follow. पण आपण जर बघितलं तर आता नवीन सिस्टीम क्लासिफिकेशन आली आहे. We will study this new system of animal classification in brief. आपल्याला नवीन सिस्टीम ब्रीफमध्ये शिकायची आहे. ॲट प्रेझेंट अकॉर्डिंग टू द 5 किंगडम क्लासिफिकेशन सिस्टीम ऑफ
रॉबर्ट विटाकर. यावर आपल्याला फिल इन द ब्लँक्स येतं की हू डिस्कवर द न्यू सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन, तर रॉबर्ट विटाकर. 5 किंगडम क्लासिफिकेशन सुद्धा रॉबर्ट विटाकर म्हणून ओळखलं जातं आणि त्याची सिस्टीम जी आहे क्लासिफिकेशनची त्याला 5 किंगडम क्लासिफिकेशन म्हणतात. ऑल मल्टीसेल्युलर animals are included in kingdom Animalia. सगळ्या प्रकारचे जे ॲनिमल्स आहेत मल्टीसेल्युलर ते सगळे एकाच किंगडम ॲनिमेलियामध्ये येतात. धिस सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन इज बेस्ड ऑन सम क्रायटेरिया लाईक बॉडी ऑर्गनायझेशन, बॉडी कॅव्हिटी, बॉडी सिमेट्री, जर्मिनल लेअर, सेगमेंटेशन एक्सेट्रा. म्हणजे ही जी किंगडम क्लासिफिकेशन आहे न्यू सिस्टीम, यामध्ये बॉडी ऑर्गनायझेशन म्हणजे यांच्या शरीराची रचना कशा पद्धतीची आहे, देन शरीराची सममिती कशी आहे, बॉडी सिमेट्री कशी आहे, देहगुहा म्हणजे बॉडी कॅव्हिटी, जनन स्तर म्हणजे जर्मिनल लेअर, खंडीभवन म्हणजे सेगमेंटेशन, या बेसवर जी न्यू सिस्टीम क्लासिफिकेशन आलेली आहे ती आपल्याला डिटेलमध्ये स्टडी करायची आहे. देन यू हॅव कंटिन्यू द नेक्स्ट टॉपिक क्रायटेरिया फॉर न्यू सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन. ओके. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा. ओके. थँक्यू.